समाजामध्ये पशुपक्षी प्राणीमात्रांवर प्रेम करणारी माणसं आता फारच कमी दिसून येत असली तरी आजही पशुपक्षी प्राण्यांवर प्रेम करणारी काही माणसं याला अपवाद ठरत आहेत। अशाच एका दुचाकी दुरुस्त करणाऱ्या अंकुश मिस्त्रीनं एका बगळ्याला जीवनदान देऊन आपला माणुसकीचा धर्म पाळला आहे। पन्हाळा तालुक्यातील ननंद्रेतील अंकुश गोसावी यांचं कोतोली बाजारपेठेमध्ये नांदगाव रोडवर 2 चाकी दुरुस्तीचं गॅरेज आहे। आज गाडीचं काम करत असताना अचानक त्यांच्या शेजारी एक लंगडत बगळा येऊन थांबला। त्यांनी त्या बगळ्याला पकडलं तसा तो बगळा चोचीनं चावू लागला, पण त्याच्या अंगावरून हात फिरवला तसा तो गप्प बसला। त्या बगळ्याची पाहणी केली असता त्याच्या पायाला मोठी दुखापत झाल्याचं दिसून आलं। अंकुश मिस्त्रीनं लगेच आपल्या मित्रांच्या सहाय्यानं कोतोलीतील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेलं। त्याच्या पायावर योग्य तो उपचार केला आणि डॉक्टरांशी चर्चा केली, पण त्या बगळ्याचा पाय मोडला असल्यानं त्याला उडता येणार नाही असं सांगण्यात आलं। त्यावर औषध उपचार करून त्यांनी लगेच स्थानिक वनविभागाचे अधिकारी बाजीराव देसाई यांच्याशी संपर्क साधला। देसाई यांनी तत्काळ वनविभागाच्या रेस्क्यू टीमला त्या ठिकाणी पाठवून दिलं। रेस्क्यू टीमनं तो बगळा आपल्या ताब्यात घेतला। कोल्हापुरातील पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करून बगळ्यावर उपचार करण्यात येईल असं रेस्क्यू टीमचे संभाजी पाटील यांनी सांगितलं। या मुक्या पक्ष्यांवर प्रेम करणारी आजही समाजात माणसं आहेत, याचं हे ज्वलंत उदाहरण म्हणून अंकुश मिस्त्री यांच्याकडे पाहावं लागेल। या पक्षाला जीवनदान देण्यासाठी अनिकेत कांबळे, अमर अत्तार, संतोष गोसावी, सुरेश गोसावी यांनी परिश्रम घेतले। कट्टा न्यूजसाठी पन्हाळ्याहून धनाजी थोरात।